नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की रविराज आणि अर्जुन पोलीस स्टेशनला आलेले असतात. तो सगळा त्यांचा प्लॅन ठरतो. रविराज म्हणतो प्लॅन थोडा रिस्की आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, की जर तुम्हाला जी शंका आहे महिपतबद्दल ती खरी असेल, तर रिस्क घ्यायला काहीच हरकत नाही. पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला सगळी मदत करेल. इकडे साक्षी सचिनचा मोबाईल तपासत असते. तेवढ्यात सचिन तिकडे येतो आणि तेवढ्यात सायलीचा फोन येत असतो सचिनच्या फोनवरती. सचिन म्हणतो, "तू माझा फोन का घेतला होतास?" साक्षी म्हणते, "काय नाही, तुझा फोन कंटिन्युअस वाजत होता, म्हणून मी म्हटलं एकदा चेक करते." इकडे आपल्याला दाखवतात, की अस्मिता सगळ्यांना शोधत असते. तिला काही चिठ्ठ्या मिळतात. त्याच्यानंतर त्या चिठ्ठ्यांप्रमाणे ती पोर्चवर जायला सांगते. पोर्चवर गेल्यानंतर बघते, तर सगळे तिच्यासाठी वाट बघत असतात आणि घर पूर्ण सजवलेलं असतं. तिला फार आनंद होतो. अर्जुन म्हणतो, "तुझ्यासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन केली आहे आम्ही. कारण तुला एकटं वाटत होतं ना म्हणून." अस्मिताच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. ती म्हणते, "सायली, मी तुझ्याशी इतकी वाईट वागले, पण तू माझ्याशी एवढं छान वागतेस. तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस." सायली म्हणते, "मला मान्य आहे, मला काही दिवस तुमच्याशी बोलायला वेळ नाही मिळाला. म्हणून हे सगळं." अस्मिता म्हणते, "तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी एवढा वेळ काढलात त्याच्यासाठी मी खरंच थँकफुल आहे. मला खूप बरं वाटतंय." सायली म्हणते, "तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे." आणि मग ती पाणीपुरी दाखवते. गार्डनमध्ये सायलीने सगळे आवडीचे पदार्थ सेट केलेले असतात अस्मिताचे. अस्मिता ते बघून फार आनंद होतो. तेवढ्यात एक माणूस अस्मितासाठी एक प्लेट घेऊन येतो. त्याने एक मास्क लावलेला असतो. अस्मिता सगळं बघून खूप खुश होते आणि म्हणते, "हे आत्तापर्यंतचं माझं सर्वात मोठं सरप्राईज आहे." सायली म्हणते, "हे सरप्राईज नाहीये तुमच्यासाठी. तो बघा माणूस, तो तुमच्यासाठी मोठा सरप्राईज आहे." आणि तो मास्क घातलेला माणूस सचिन असतो. इकडे विमल अश्विनला खाली बोलवायला येत असते. पण अश्विन नाही म्हणतो, "माझा काय उपयोग आहे तिकडे." मग विमल निघून जाते. तेवढ्यात तिकडे तन्वी येते. तन्वी म्हणते, "सायलीने बाहेर पडून हा प्लॅन केला होता तर." ती लगेच अश्विनला विचारते, "अरे विमल कशाला आली होती?" अश्विन म्हणतो, "खाली अस्मिता ताईचं सरप्राईज पार्टी आहे त्याच्यासाठी आली होती. पण मी काही गेलो नाही." तन्वी म्हणते, "मोलकरणीला पाठवलं तुला बोलवायला. त्यांना नाही वाटलं की स्वतःहून येऊन बोलवावं?" अश्विन म्हणतो, "सायली वहिनीने मला कॉल केले होते 3-4. मेसेज पण टाकला आणि आता येताना बोलली सुद्धा की ये करून. पण मी गेलो नाही." तन्वी लगेच म्हणते, "आजचा कोटा संपला का वहिनीचं कौतुक करण्याचा?" अश्विन लगेच चिडतो आणि म्हणतो, "कोटा कसला कोटा? मी जे घडलं तेवढंच सांगतोय. तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही. चल." इकडे खाली अश्विन डायनिंग टेबलवर येऊन बसतो. बाकी सगळे गप्पा मारत असतात. त्यांच्या गप्पा फार रंगलेल्या असतात आणि नंतर सचिन ठरवतो, की आपण पत्त्याने खेळूया. अस्मिताला हे फार आवडतं आणि चॅलेंज तर त्यात अजूनही आवडतं. अश्विनला सुद्धा चॅलेंज गेम खूप आवडत असतो. त्यांची मजा बघून अश्विनला फार आनंद होतो आणि नंतर मध्येच जाऊन तो त्यांच्यात जॉइन होतो. अस्मिताची पानं खोटी आहेत हे सांगून अर्जुनला ती पानं उचलायला लावतो आणि अस्मितावरच गेम पलट. अस्मिता म्हणते, "तू माझं पानं खोललीस यासाठी मी रागवले तुझ्यावर, पण तू आम्हाला जॉइन केलंस यातच मी खुश आहे." अश्विन म्हणतो, "मग माझ्यासाठी पण पानं वाटा. नेक्स्ट राउंड मी खेळणार." अश्विन खेळायला लागला हे बघून सायली आणि अर्जुनला फार आनंद होतो. ते एकमेकांकडे बघून हसतात. मित्रांनो, आजचा भाग इथे संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की अर्जुन आणि सायली रविराजला म्हणतात, की जर महिपतवर चांगला घाव घालायचा असेल, तर आपल्याला प्रतिमाला तिकडे असणं महत्त्वाचं आहे. पण रविराज काही तयार होत नाही. प्रतिमा रविराजला कन्व्हिन्स करते आणि म्हणते, की आता आपल्या हातात आहे, की भेकडासारखं मागे वळायचं, की सगळ्या गोष्टींना सामना करायचा. आता मला तुमची परवानगी हवी आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महिपत समोर. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.